शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ठाकरे गटाने आता नवा आरोप केलाय। नेरळमध्ये खुलेआम महेंद्र थोरवेंच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचा दावा करण्यात येतोय। भर रस्त्यात एक वाहन चालकाला जबर मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे आता नवा वाद सुरू झालाय। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असाच हा वाद म्हणावा लागेल। ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय पाहूया। गुंडाराज मिंधेंच्या आमदाराच्या महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली। त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही। कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल। ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे। कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे, कारण गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसलाय। तर महेंद्र थोरवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मला वाटतं हे सरकार सर्वसामान्यांचं नाही, हे सरकार गुंडागर्दी करणाऱ्यांचं, दारू पिऊन गोरगरिबांच्या गाड्या ठोकणाऱ्यांचं, हे सरकार लेकी बाळींची आबरू अजिबात सुरक्षित न राखू शकणाऱ्यांचं असं हे सरकार आहे। याला एक उपाय आहे की देवेंद्रजी जोपर्यंत गृहमंत्री असतील तोपर्यंत या गोष्टी होत राहतील। देवेंद्रजींनी आता किती दिवस खुर्चीला चिकटून राहायचं, हा आता देवेंद्रजींवर प्रश्न आपण सोडून देऊया। ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे, माझा तो तर नातेवाईक आहे, आणि ज्यांनी मारले तो माझा काही बॉडीगार्ड वगैरे नाही आहे। परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे, आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक केलेले आहे। माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्ता सुद्धा माझा नातेवाईक आहे, तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही, परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेले हे षडयंत्र आहे।